मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 26 एप्रिल 2024 शुक्रवार, चैत्र मास कृष्ण पक्ष द्वितीया। ही द्वितीया मित्रांनो 7:47 पर्यंतच असणार आहे। त्यानंतर अनुराधा नक्षत्र, वरिया योग आणि गरकर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आयुष्यात मिळालेल्या संधीचा सदा सदुपयोग करून घ्या, जेणेकरून जोडीदाराला आपली मदत होईल आणि जोडीदाराला मदत करता येईल। वृषभ राशी, कार्यक्षेत्री एखादे यंत्र बिघाड होऊन कदाचित आपले आजचे काम ठप्प होऊ शकते, त्यामुळे यंत्रसामुग्री वापरताना सांभाळून वापरा। मिथुन राशी, अतिविचारांमुळे कदाचित आज निद्रानाश होऊ शकते, झोप लागणार नाही, पित्तविकार वाढू शकते आणि त्यामुळे आपल्याला कामाचा बोजा सुद्धा वाढू शकतो कामे अपुरी राहिल्यामुळे। कर्क राशी, व्यापारासंबंधित मोठे आपल्याला आज निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घेणं किंवा त्यांच्याशी बोलणं, चर्चा विनिमय करणं खूप गरजेचं आहे। त्यांचा सल्ला घेऊनच नंतर आपण निर्णय घ्या। सिंह राशी, वरिष्ठांच्या आशीर्वादाने आपली सर्व कामे आज पूर्ण होतील। त्यांच्या आशीर्वादाची किती महत्व असते, त्यांच्या आशीर्वादाला किती महत्व असते याची आज आपल्याला जाणीव होईल। कन्या राशी, भौतिक सुखासाठी आपण आपल्याला आज खर्च करता येईल आणि आपल्याला मनाप्रमाणे आनंद घेता येईल। तुळ राशी, अति रागामुळे एखादे जवळचे नाते कदाचित आज तुटू शकते, तर जास्त क्रोध करू नका, चिडचिडपणा करू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे आपलेच। वृश्चिक राशी, विद्यार्थी वर्ग आपल्या पुढील शिक्षणासाठी किंवा करिअर संबंधी गोष्टीतून थोडे चिंतित असाल, परंतु चिंता करू नका, त्यासाठी विशेष प्रयत्न करा, गुरूंचे सहाय्य घ्या, नक्की त्यांच्या सहाय्याने आपली कामे पूर्ण होतील। धनुराशी, नोकरी बदलीचा किंवा नोकरीत बदल करण्याचा आपला विचार असल्यास आपण आज करू शकता, आपल्याला कामामध्ये यश नक्की मिळेल। मकर राशी, क्रीडा क्षेत्रामध्ये मैदानी खेळामध्ये जर स्पर्धेत आपण भाग घेणार असाल तर नक्की घ्या, आपल्याला अशा स्पर्धेमध्ये यश प्राप्त होऊ शकते। कुंभ राशी, नवीन वास्तू अथवा वाहन खरेदीचा आपला विचार असेल किंवा जुने घेणे विक्रीचे व्यवहार असतील ते सुद्धा आज पूर्ण होतील। मीन राशी, धनलाभासाठी कुठल्या शॉर्टकट पद्धतीचा आपण वापर करायला जाऊ नका, अशा पद्धतीमुळे कदाचित आपल्याला मानहानी आणि नुकसान सुद्धा होऊ शकते। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।